अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांच्या पिढ्यांचा उद्धार व्हावा, आपण ज्या लेकरांसाठी आयुष्यामध्ये पैसा जमवतो, दिवस रात्र कष्ट करतो आणि आपला पोरगा हा अधिकारी झाला पाहिजे, आपला मुलगा हा जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मोठं शिक्षण घेतलं पाहिजे, तो मोठा अधिकारी झाला पाहिजे, यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि आपल्या सर्वांचं स्वप्न हे एका आरक्षणाच्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून पूर्ण व्हावं, यासाठी जो उपोषणाला गेल्या 15 दिवसापासून बसलाय तो गणेश केसकर यांना सुद्धा मी मनापासून मानाचा जय मल्हार करतो की आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येनं या गणेश केसकरचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही आता मैदानामध्ये हा आपण सर्वांनी ऐकला असन, वाचला असन, परंतु धनगर समाजाच्या लढ्याला 70 वर्ष जे यश आलं नाही त्याला सगळ्यात मोठं कारण आहे रमेश दादा की ह्या माऊली घरामध्ये होत्या आणि आपलं मल्हारराव मैदानात असायचं आणि म्हणून ही माऊली घरात असल्यामुळंच आजपर्यंत आपल्याला यश आलं नाही आणि आता ह्या माऊली रस्त्यावर आल्या, धनगरांना आरक्षण मिळण्याशिवाय राहणार नाही. कारण आजपर्यंत आपण पहा अहिल्यादेवी होळकरांचा संघर्ष, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास हा ज्या ज्या महिलेने वाचला असेल ती महिला आपल्या जीवनामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टीमध्ये गुंतलो. आपण जे कष्ट करतो, आपण जे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घाम गाळतो, परंतु त्यातून आपली प्रगती जी व्हायला पाहिजे ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत नाही. आणि म्हणून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिला तो हक्क आणि अधिकार आपल्यापासून हिरावून घेतला, याची जाणीव आज गावागावातल्या वाड्या वस्त्यावरच्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत जाऊन पोहोचली आणि अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची क्षमता आणि शक्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली. आज मी गेल्या अनेक वर्षापासून लोणंदमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या माध्यमातून येत असतो. त्यावेळेस सुद्धा मला एवढी महिलांची संख्या कधी जयंतीला सुद्धा दिसली नव्हती. परंतु आज आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला जाणीव झाली की आमच्यासाठी कोणाचा तरी जीव इथं रात्रंदिवस रक्त आटतंय, ते माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लागतंय आणि म्हणून तुम्हाला सुद्धा पाजर फुटून आज तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी झाला. आज इथं वकील साहेबांनी सांगितलं की गणेशच्या बाबतीमध्ये कुणी शंका कुशंका घेतात का? अरे ज्या वेळेस एवढी माणसं इथं जमत असतात रोज, त्यावेळेस ही ऊर्जाच गणेशला रोजचा दिवस ऊर्जावान करत असतो. मी सुद्धा बारामतीमध्ये 9 दिवस बसलो, आमच्या समोर सुद्धा 1000-5000 लोक असायची, आम्हाला सुद्धा त्याची ऊर्जा मिळायची आणि उपोषणाचा आपण उपाशी आहे हा सुद्धा विसर पडायचा. कारण आपल्या समोर दिसायचं की यांच्या समस्या, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा धनगर समाज हा अनेक वर्ष संघर्ष करतोय, परंतु या महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारला या धनगर समाजाच्या प्रश्नावरती दखल घ्यावीशी वाटत नाही. कोणताही राजकारणी ज्यांना तुम्ही 75 वर्ष मतदान दिलं तो आज एकही राजकारणी तुमच्या बाजूचा राहिलेला नाही. आणि तुम्ही कोणीतरी सांगतोय, तुमच्या कुटुंबातला माणूस सांगतो, तुमच्या गावातला माणूस सांगतो आणि तुमच्या गावातला पुढारी सांगतो, म्हणून 75 वर्ष या राज्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं, परंतु आज तुमच्या कुटुंबातला एक सदस्य 15 दिवस अन्नाचा कण न खाता तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्ही दिलेलं मतदान ज्यांना आहे ती माणसं रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करतात. कुठे गेली ती माणसं आज? आणि हा जाब तुम्हाला तुमच्या गावामध्ये उद्याच्या निवडणुकीला आल्यानंतर विचारावा लागेल की ज्यावेळेस माझा भाऊ, ज्यावेळेस माझा मुलगा माझ्या आरक्षणासाठी दिवस रात्र बसला त्यावेळेस तू कुठं होता, याची कॉलर धरून
तुम्ही मायमावल्यांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे की नाही? कारण आतापर्यंत आपण बोललो नाही, आतापर्यंत आपण सहन केलं, आतापर्यंत आपण पुढचं जो सांगतोय तो खरं वाटून मतदान केलं. आणि म्हणून माझ्या मायमाऊलींनो, आपलं नुकसान झालं. हे नुकसान व्हायला जेवढे राज्यकर्ते जबाबदार आहेत तेवढे आपण सुद्धा सगळेजण आहेत. आपण सुद्धा विचार केला नाही की राजसत्ता किती महत्वाची आहे. आपण म्हणतो राजकारण करायचं नाही, हे ठीक व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु आज तुम्हाला आणि आम्हाला आरक्षणाची भीक ही आपल्या प्रश्नाकडून जी सोडवायची असेल तर राजकीय मंडळींच्याच हातातून सुटते. म्हणून राजकारण किती महत्वाचं आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण 2 नंबरची लोकसंख्या आपली, परंतु 2 नंबरची लोकसंख्या असल्यानंतर 288 आमदार हे आपल्या मतातून निवडून जात असतात. जसा तुमच्या खंडाळ्यातून एक आमदार निवडून जातो, एक लोकसभेचा मेंबर निवडून जातो, तसे महाराष्ट्रातून 288 आमदार निवडून जातात. 2 नंबरच्या समाजाचं एवढं मोठं मतदार असताना सुद्धा तुमचा आमचा एक प्रतिनिधी त्या विधान भवनामध्ये नाही, याची मनाला चीड आणि आपल्याला सुद्धा कुठंतरी लाज वाटण्यासारखी शर्मेची गोष्ट आहे की आपण कोणाला मतदान देतोय, कशासाठी मतदान देतोय, कोणासाठी मतदान देतोय. हा चिंतनाचा विषय आपल्या सर्वांना पडला पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या गावामध्ये जर सरपंच तुमच्या मर्जीतला असेल, मेंबर तुमच्या मर्जीतला असेल तर तुम्हाला घरकुल मिळतं, तुमच्या घराकडे जाणारा रस्ता लवकर होतो, तुमच्या घरापासल्या अनेक पाण्याच्या योजना असतील, गटारीच्या योजना असतील, संडास बाथरूमच्या योजना असतील, अनेक छोट्या मोठ्या लाभाची पदं असतील, ही तुम्हाला मिळण्याशिवाय राहत नाहीत. कारण तुमच्या जवळचा माणूस असला तर तुमचे प्रश्न लवकर सुटतात. आज या महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या बाजूचा एकही माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उरलेला नाही. आणि म्हणून आपल्यावर जी ही वेळ आली ती वेळ इतर कुणी आणली नाही, तर आपल्या अज्ञानाने आपल्यावर वेळ आणलेली. आपल्या अज्ञानामुळे आपल्यावर वेळ आली. आपल्यातला जर एखादा गरीब कुटुंबातला पोरगा राजकारणासाठी पुढे येत असेल, सामान्य कुटुंबातला पोरगा हा जर या महाराष्ट्राच्या आपल्या तालुक्यातलं आमदारकीचं स्वप्न बघत असेल तर आपल्यातलीच काही भांडवळ म्हणतात, हा काही निवडून येणार आहे का, त्याला मतदान देऊन मतदान वाया जाणार आहे. आणि आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि विजयी उमेदवाराला मतदान करा अशा पद्धतीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करतात आणि आपण सुद्धा भूलतो आणि त्यांना मतदान करतो. आणि म्हणून आपल्यातलं नेतृत्व पुढे येत नाही. आज आपलं मतदान कोणाचं आणि 75 वर्ष ज्यांना तुम्ही मतं दिली ती वाया गेली का तुमच्या बाजूने आली? वायाच गेली ना. जर तुमच्या बाजूनी त्यांनी आज प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्हाला न्याय मिळला असता. आणि म्हणून तुम्ही दिलेली 75 वर्ष ज्यांना ज्यांना मतदान दिलं ती सगळं मतदान वाया गेलेलं आहे. उद्याच्या 2024 ची निवडणूक ही तुमच्या हातामध्ये आहे. मला माहित नाही या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे तरुण किंवा पुरुष मंडळी काय करतील, परंतु माझ्या माय माऊलींवरती माझा प्रचंड विश्वास आहे की क्रांती ही अहिल्यादेवी होळकरांनी केली, क्रांती ही झाशीच्या राणींनी केली, क्रांती ही जिजामातेने केली आणि तशीच क्रांती तुमच्या मधल्या या माय माऊलींनी जर मताच्या माध्यमातून केली की जर माझ्या जातीतला माणूस उभा राहिला त्याचं डिपॉझिट जप्त झालं तरी चालेल, पण माझा शिक्का माझ्याच माणसाला मारीन ही शपथ तुम्हाला घेऊन या महाराष्ट्रामध्ये क्रांती करावी लागेल. तर आपण या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवू शकतो, तर आपली माणसं तिथं पोहोचू शकतात. आणि हा बदल करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. कारण तुम्ही 2 घरामध्ये उद्धार करू शकता. आई वडिलांच्या घरामध्ये आणि सासू सासऱ्याच्या घरामध्ये तुम्ही 2 ठिकाणी क्रांती करू शकता आणि ती क्रांती तुम्ही करावी. आज मला या ताईंचं भाषण खूप आवडलं. सुप्रिया ताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा मायमाऊलीच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस एखादा आवाज आपल्यासाठी एखादी भगिनी देत असेल त्यावेळेस अशा माऊलीच्या मागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. परंतु आपल्या ध्यानामध्ये दायगुड्याची सुप्रियता नाही येणार, आपल्या ध्यानामध्ये पवाराची सुप्रियता येणार.
कारण आपल्या मनामध्ये मोठ्याचं लय कौतुक आहे. आपल्या मनामध्ये मोठ्यांचं खूप कौतुक असतं, परंतु आपल्या मधल्या एखाद्या माणसाला स्वीकारण्यासाठी दानत असावी लागते. आपल्यामध्ये मित्र मोठा झालेला, मैत्रीण मोठा झालेली, माझ्या घरातला माणूस मोठा झालेला बघण्याचं ज्याचं काळीज आहे ते विराट काळीज असतं. कारण शत्रू हा बाहेरचा नसतो, शत्रू हा आपल्यामधला असतो. म्हणून मित्र मोठा झालेला बघण्याची ताकद ठेवा. तुमच्यामध्ये बसलेला माणूस मोठा करण्याची क्षमता मध्ये तुमच्या मनामध्ये ठेवा, तर आपण येणाऱ्या काळामध्ये चांगली वाटचाल करू शकतो. आरक्षण का पाहिजे आपल्याला? आरक्षणामुळे काय बदल होणार आहेत आपल्या कुटुंबामध्ये? आज एसटीचं जर आरक्षण आपल्यामध्ये मिळालं तर आपल्यामध्ये 2 नंबरची लोकसंख्या असताना सुद्धा एक आमदार आहे आणि तो आमच्या इंदापूरचा आहे. आम्ही इंदापूरमध्ये आमदार आणला, एकदा नाही दोनदा आणला. ही इंदापूरला आम्ही क्रांती करून दाखवली. आज या महाराष्ट्रामध्ये 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडायचे असतील तर जो मताचा अधिकार दिलाय तो तुम्ही योग्य माणसाला द्या, तुमच्या समस्या सोडवणाऱ्याला द्या, तुमच्यासाठी झटणाऱ्याला द्या, तुमच्या मागण्या मान्य करणाऱ्याला द्या. हा अधिकार तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. परंतु तुम्ही तुमच्या मनाने मतदान केलं नाही. तुम्ही तुमच्या मनाने मतदान करण्यापेक्षा तुम्हाला कुणीतरी गावातला सांगतोय, घरातला सांगतोय, अशा पद्धतीनं आपण मतदान करतो. ह्या महिलांना स्वातंत्र्य नाही मताचं. नवऱ्याने सांगायचं, भावाने सांगायचं, दिराने सांगायचं आणि आपण मतदान त्या माणसाला करायचं. ही आजपर्यंत तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये होत आलं. कधी तुम्ही स्वतःच्या मनाने मतदान केलं नाही का? केलं. स्वतःच्या मनाने जोपर्यंत मतदानाचा अधिकार वापरणार नाही तोपर्यंत तुम्ही एक सशक्त माणूस या आणि सशक्त नेतृत्व तुमच्या विचाराचा माणूस घडवू शकत नाही. आज या महाराष्ट्रामध्ये 75 वर्षामध्ये 6,000च्या वर या महाराष्ट्रात आमदार झाले. विधानसभेचे आणि विधान परिषदेचे 6,000 आमदार झाले. त्यामध्ये महाराष्ट्रात 2 नंबरचा धनगर समाज. तुमचे आमदार किती व्हायला पाहिजे होते? 6,000मध्ये 2,000 100, 200, 300 व्हायला पाहिजेत का नाही? तुमचे 75 वर्षात 6,000पैकी फक्त 32 आमदार झाले, ते बी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये दोन्ही मिळून 32 आमदार फक्त झाले. त्याच्यामधले तुम्हाला मतदान न करता, न मतदानाचा त्यांना अधिकार सुद्धा देता विधान परिषदेवर घेतलेलीच संख्या निवडून येणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. कसा तुमचा विकास होणार? कशी तुम्ही अपेक्षा करता की आपले प्रश्न सुटले पाहिजेत? सुटूच शकत नाहीत. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपर्यंत डोक्यामध्ये घेणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही एकजूट करून तुम्ही तुमच्या समस्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आज 32 आमदार होऊन गेले, त्यामध्ये फक्त 8 मंत्री झाले. 8 मंत्री महाराष्ट्रामध्ये 75 वर्षात झाले आणि आपण ज्यांना मतदान करतो त्यांचा साडू आमदार आहे, सासरा खासदार आहे, मेहना मंत्री आहे. एका घराघरामध्ये 2-2, 3-3 मंत्री तुम्ही ज्यांना मतदान करता त्यांचे. आणि तुमच्या 2 कोटी लोकसंख्येच्या धनगर समाजाचे 75 वर्षात फक्त 8 मंत्री झाले. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्या लोकांना ज्यांना मंत्रीपद मिळालं, आपल्याला वाटतं आमच्याकडचा रस्ता झाला पाहिजे, आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी चांगल्या शाळा पाहिजेत, आमच्या आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी चांगले हॉस्पिटल असले पाहिजे. परंतु तुमच्या मंत्र्यांना 8 जे मंत्री झाले त्यांना ह्या सरकारने सुद्धा जातीवादी सरकार आहेत. त्यांनी तुम्हाला कोणतं मंत्रीपद दिलं? शेळी मेंढी महामंडळ, दुग्ध विकास
आणि पशुसंवर्धन मंत्री तुम्हाला आठवत असतील, पहिल्यांदा शिवाजी बापू शेंडगे मंत्री झाले. त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं? दुग्ध विकास, पशुसंवर्धन मंत्री. त्यानंतर आनंदराव देवकाते मंत्री झाले. त्यांच्याकडे खातं कोणतं? दुग्ध विकास, पशुसंवर्धन मंत्री. त्याच्यानंतर महादेव जानकर साहेब मंत्री झाले. त्यांच्याकडे खातं दुग्ध विकास, पशुसंवर्धन. त्यानंतर बहिणे मामा मंत्री झाले. त्यांच्याकडे सुद्धा दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन. आणि म्हणून या सगळ्या प्रस्थापित घराण्यांनी ओळखले की शेळ्या मेंढ्यातले औलाद आहे आणि ह्यांचं खातं सुद्धा शेळ्या मेंढ्याच्याच निगडीत दिलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माणसाला ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस खातं दिलं जातं दुग्ध विकास, पशुसंवर्धन मंत्री. आणि यांचा माणूस निवडून आला की यांना खातं दिलं जातं ग्रामविकास, जलसंपदा, गृहमंत्री, पाणी पुरवठा मंत्री. आणि तुमच्या सगळ्या समस्या या त्या माणसाच्या निगडीत असतात. दुग्ध विकास, पशुसंवर्धन मंत्र्याकडून धनगरांचं कधीही भलं झालं नाही, होणार नाही. आणि म्हणून जी माणसं तुम्हाला येऊन सांगतात की आम्हाला तुमच्यासाठी सेवा करायची, दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी घालवायच्यात, आम्हाला या धनगर समाजाचं कल्याण करायचंय, आणि मग ज्यावेळेस बाबा मंत्री होतो त्यावेळेस तू का पशुसंवर्धन मंत्री घेत नाही, तू का शेळी मेंढी महामंडळ घेत नाही? आणि या महाराष्ट्रामध्ये एका तरी मराठ्याच्या माणसानं, एका तरी ब्राह्मणाच्या माणसानं, एका तरी वाण्याच्या माणसानं कधी पशुसंवर्धन किंवा शेळी मेंढी महामंडळ घेतलं नाही का? विकास आपला करण्यासाठी यांना आपली सेवा करू वाटत नाही का? धनगराचा आमदार झाला की शेळी मेंढी, मागासवर्गीयाचा आमदार झाला की समाज कल्याण, आदिवासीचा आमदार झाला की आदिवासी. आणि ह्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? ह्यांच्याकडे सगळ्यांनी वतनदारी दिली का? की प्रत्येकाने जायचं आणि ह्यांना मुजरा घालायचा, प्रत्येकाने जायचं आणि ह्यांच्या पाया पडायचं? ही बदल केला पाहिजे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा सर्वश्रेष्ठ विचार लोकशाहीमध्ये आहे. आणि तोच विचार तुम्हाला आम्हाला घेऊन काम करावं लागेल. तुम्ही याला त्याला मानण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजेत, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचला पाहिजे. आज तुम्हाला छोटी मोठी संकट आली, तुम्ही कुठेतरी पायामध्ये काटा टोचला, आपल्या कुटुंबातला एखादा कर्ता पुरुष आपल्यातून निघून गेला की माझ्या या मायमाऊली लगेच हातबल होतात, लगेच वेगळं काहीतरी मनाला वाटून नको त्या गोष्टींना स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. अनेक महिला आत्महत्या, मुली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. का तर तुमचा आधार गेलेला असतो, तुमचा कुटुंबातला प्रमुख गेलेला असतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचाल, कुटुंबातली सगळी माणसं गेली, दीर गेला, सासू गेली, नवरा गेला, मुलगा गेला, सगळी माणसं गेली, मुलगी गेली. एवढी माणसं स्वतःच्या कुटुंबातली समोरासमोर गेली. परंतु अहिल्यादेवी कधी डगमगल्या नाहीत, अहिल्यादेवींनी कधी हार मानली नाही. या प्रजेचं कल्याण करणं आणि या मानव जातीला न्याय मिळवून देणं हे अहिल्यादेवींनी क्रम प्राप्त मानलं. आणि अहिल्यादेवींनी त्या दृष्टीनं महिला असताना सुद्धा 29 वर्ष या भारतवर्षावर राज्य केलं. तुमच्या आमच्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत संपूर्ण मानव जातीसाठी, पशु पक्ष्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम एका महिलेनं केलं. आणि तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की ती महिला आपल्यातली, आपलं भूषण आहे, तुमचा आमचा स्वाभिमान आहे. आणि त्यांचं अनुकरण करून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करावी लागेल. आज इथं महिलांना सुद्धा मी विनंती करतो, अहिल्यादेवी होळकरांनी राज्य कुठल्या देवाला नवस बोलून केलं नव्हतं. अहिल्यादेवींनी परिस्थितीनुसार तलवार हातामध्ये घेतली. परंतु अहिल्यादेवी कधी देवळात एक धर्मरक्षक म्हणून त्यांनी पिंडीचं रक्षण करणं आणि महादेवाच्या भक्त म्हणून त्यांनी काम केलं. परंतु मनामध्ये अंधश्रद्धा कधी त्यांनी ठेवली नाही. आज आपल्यामध्ये काय, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी या देवाकडे जायचं, त्या देवाकडे जायचं, अंधश्रद्धा बाळगायची, ह्याला बकरं कापीन, त्याला अमकं करीन. याच्यामध्ये आपली किती एनर्जी जाते याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे.
नवसाने जर सगळ्या परिस्थित्या बदलणार असतील तर माझं तुम्हा या मावल्यांना सगळ्यांना विनंती, एक नवस बोला, या सरकारला म्हणा आमचं आरक्षण. तुम्ही नवस बोलल्यावर आरक्षण मिळेल? मिळेल का? मग कशासाठी तुम्हाला वाटतं की मी नवस बोलले म्हणून मला ह्याचं वावर मिळालं, मी नवस बोलले म्हणून माझा पोरगा पास झाला, ही नवस बोलले म्हणून माझा मुलगा आजारपणातून बरा झाला, असं होणार नाही. तुम्ही जर ऊस लावायचा आणि ऊसाला पाणी द्यायचं नाही, देवाला नवस बोलायचा आणि म्हणायचं माझा 100 टन जाऊन दे, 50 टन जाऊन दे, कारण मी तुला बकरं कापते, माझं पाणी न देता ऊस गेला पाहिजे, जाईल का ऊस? पण तुम्ही देवावर नको त्या गोष्टीचा विश्वास ठेवून तुम्ही तुमचं आत्मविश्वास हरवता. तुम्ही तुमच्या मुलांवर चुकीचा संस्कार करता. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये एक अंधश्रद्धेची भावना पेरता आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या कुटुंबाला फार मोठ्या अज्ञानामध्ये लोटतो. आज स्पर्धाच आपल्यामध्ये लागली जागरण गोंधळाची. इतकी बकरी गडी कापतात, 5-5, 10-10 बकरी कापल्याशिवाय जागरणच होत नाही. होतंय ना? हा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्यामधलं असणारं अज्ञान दूर झालं पाहिजे. आपण लढाऊ क्षत्रिय समाजामध्ये जन्मलेले आपले औलाद आहे. आपण अहिल्यादेवींचा वारसा चालवणाऱ्या भगिनी आहोत. अहिल्यादेवींनी असं कधी अज्ञानामध्ये काम केलेलं नाही आणि तुम्ही सुद्धा असं कोणतं काम करून मोठं होणार नाही. तुमच्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत. श्रद्धा निश्चितपणे परमेश्वरावर ठेवली पाहिजे, परंतु अंधश्रद्धा कधीही ठेवली नाही पाहिजे. हा विचार आपण घेऊन काम करावं. आज तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमले नाही, उद्या तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. उद्या तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. प्रत्येक महिलेनं ताकदीनं या आंदोलनामध्ये उतरावं आणि सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील सर्वांना निरोप देऊन आपण जास्तीत जास्त संख्येनं हा लढा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व महिलांची साथ ही या लढ्याला फार मोठी गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करावी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद. धन्यवाद.